संकेत काय म्हणते मी? खरं सांग तू. हे बघ काही प्रॉब्लेम असेल ना तर आपण मिळून सॉल्व्ह करू शकतो. तू खरं तर बोल. रडू नकोस बाळा. ठीक आहे. तू बस इकडे बस आधी. बस. रडू नकोस बाळा. हा? अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. आता मला सांग. काय झालंय? मी खरं बोललं तर खूप प्रॉब्लेम होतील मॅडम. म्हणजे? माझ्या आई वडिलांना खूप त्रास होईल मॅडम. हे बघ, तू खोटं बोललास तर त्यांना त्रास होईल. कळतंय तुला? असं नको करूस बाळा. प्लीज असं नको करूस. खरं बोल. मला आणि माझ्या आई बाबांना असलं काही करायचं नव्हतं मॅडम, पण करावं लागलं कारण की आम्ही गरीब आहोत ना. आमची परिस्थिती खूप बेताची आहे मॅडम. आम्ही ऐकलं नसतं तर आम्हाला गावाबाहेर काढलं असतं मॅडम. सॉरी मॅडम, चुकलं माझं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. चुकलं म्हणजे? मला कळलं नाही बाळा. काय काय बोलतेस तू? सॉरी मॅडम, काल मी तुमचं नाव घ्यायला नको होतं मॅडम. सॉरी मॅडम, मला खोटं बोलावं लागलं मॅडम. अरे का पण? काय झालं? माझ्या आई बाबांना दम दिला होता म्हणून मी खोटं बोललो. कुणी दम दिला? दुर्गेश्वरी मॅडम. अगं ऐकलं का? अगं बया बया बया, अहो काय हो हे? कालच किराणा भरला होता ना हो तुम्ही, आणि आता परत हे काय घेऊन आला सा? आधीच एक तर पैसा नाही हातात खर्चायला, आणि तुम्ही अजून एक खर्च वाढवत बसलाय. अगं हो ऐकून तर घेशील. मी काहीच खर्च नाही केलाय. आणि मग हे एवढं सामान काय आबाळातून पडले होय? हे समज सामान अधिपती सरकारांनी पाठवलं आहे. काल तर सगळं सरकार देऊन गेलेत ना हो, आणि आज हे परत दिले. अगं आपल्या संख्याला काय बी कमी पडू नये म्हणून दिलंय त्यांनी. धाकलं सरकार आपल्यासाठी किती करतात ना हो. होय. अगं हीच तर खासियत आहे त्यांची. धाकलं सरकार आपल्यासारख्या गोरगरिबांसाठी एवढं काय काय करतात, पण कधी त्याचा गाजावाजा करत नाहीत. त्यांचे लय उपकार झालेत बघा. आपल्या संख्येने हे सगळं बघितलं ना, उड्याच मारायला लागल बघा. होय, त्याला लय आनंद होईल बघ. आणि आता धाकलं सरकार म्हणतील तसंच करू. काय तक्रार बिक्रार करायची नाही. हा मग काय तर. हे बघ. अगे कमले, हे काय बघत बसलीस? हे बघ, नवीन करकरीत नोटा. तुम्ही आणि इथं हा मग यावं लागलं. आता काय काम काढलं तुम्ही? आमचं तुमच्याकडे एकच काम. काय? त्या मास्तरीन बाई विरुद्ध पोलिसात तक्रार करायची. ही घ्या रोकड आणि लागायचं कामाला. घ्या. अच्छा, अजून पाहिजेत वय? मग असं सांगायचं, लाजायचं कशा पाहिजे? थांबा, हे घ्या. आणि हा, आजच्याच काम झालं पाहिजे बरं का? कळलं काय? विद्या, अगं किती वेळ? आले 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 हा फळं आणि सुकामेवा वगैरे सगळं लिहिलंय. नीट सामान आणा हा सगळं. आणि हे काय? लहान मुलांचे पोस्टर्स? हो, छान हसरी प्रसन्न अशी लहान मुलांचे फोटो घेऊन यात. हा आणतो. आपण ना घरामध्ये लावूयात ते सगळे चित्र. अक्षराला बरं वाटेल ना. ती आनंदी राहावी, प्रसन्न राहावी, यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवंय. हो, शाळेतही सगळं तणावाचं वातावरण आहे. घरी आल्यानंतर तरी तिला छान वातावरण पाहिजे, हो की नाही? बघा ना, या दिवसांमध्ये खरं तर तिला नवऱ्याच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इमोशनल आधाराची फार आवश्यकता आहे तिला, आणि याच काळात भांडलेत दोघं जण. जाऊ दे विद्या. अगं आपण ना सारखे सारखे तिच्यासमोर हे भांडणाचे विषय नको काढायला. काय होतंय, ती सारखा त्याचाच विचार करत बसते. आपण घरातले विषयच बदलू, म्हणजे घरातलं वातावरण पण बदलेल. कळलं का? खरंय खरंय, मलाही तेच वाटतंय. आपणही तेच तेच बोललो ना तर घरात सगळं तणावाचं वातावरण होतं. असंही आता सगळं देवावरच सोडलंय मी. जे तिच्या नशिबात असेल ना ते होईल.
जे काही होईल ना ते सगळं चांगलं होऊ दे एवढीच प्रार्थना आहे हो माझी. विद्या, अगं नको काळजी करूस, सगळं चांगलं होईल. हं? चल येतो मी. हा मदन, हा बाबा बोलू शकताय? हा बोल ना. आज फ्री आहात? म्हणजे नाही म्हणजे आज वेळ आहे तुम्हाला? फ्री आहात आज? हा जरा बाहेर निघालोय, पण तू बोल. नाही फोनवर नको, आपण भेटून बोलूयात का? का रे, काही झालंय का? सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं ठीक आहे, पण आपण भेटूनच बोलूयात ना. मी आत्ता बाजारातच निघालोय, मग तिकडेच भेटू आपण. हा. येतो, भेटू आपण. काय हो, काय म्हणाला मदन? अगं काही नाही, भेटून बोलू म्हणाला. काहीतरी काम असेल त्याचं, बघतो काय म्हणतोय ते. चल येतो मी. हो हो. कोण? काय म्हटलं स्वतः दुर्गेश्वरी मॅडमनी? त्यांनी मला आणि माझ्या आई वडिलांना दम दिला. त्यांनी सांगितलं होतं की त्या सांगतील तसं करायचं, आणि नाही केलं तर त्या आम्हाला कोल्हापुरात राहून देणार नाही असं म्हणाल्या. आणि माझ्या आई बाबांना पण कामावरनं काढून टाकतील असं म्हणाल्या. एवढं सगळं केलं त्यांनी? हो, फक्त आम्ही तुमचं नाव घ्यावं म्हणून. मी आणि माझे आई बाबा खूप घाबरलो मॅडम, कारण आमचं हातावरचं पोट आहे. काम नसलं तर पैसे कुठून येणार, म्हणून आई बाबा एक काम करायला तयार झाले. तुम्ही मला मारलं याचं नाटक केलं मी, खोटं बोललो मी मॅडम. मला माफ करा मॅडम, चुकलं माझं. संकेत शांत हो, रडू नकोस. हा, तुझी काहीच चूक नाही यामध्ये, तू नको सॉरी म्हणूस. चूक कशी नाही मॅडम, त्यांनी जे सांगितलं ते मी केलं ना. नाही बाळा, तू तुझ्या परिस्थितीमुळे केलंस, हो की नाही? हो, पण तुम्ही आम्हाला शिकवलंय ना की कोणतीही परिस्थिती समोर आली तर घाबरायचं नाही, सामोरं जायचं, खोटेपणा करायचा नाही, खरं वागायचं. पण मी खरं नाही वागलो मॅडम. घाबरलो आणि खोटं बोललो मॅडम. त्यावेळी काही सुचतच नव्हतं आम्हाला. दुर्गेश्वरी मॅडमनी जे जे सांगितलं ते आम्ही केलं. त्याशिवाय दुसरं काही पर्यायच दिसत नव्हतं. माफ करा आम्हाला. संकेत, तू रडू नकोस. हा, रडू नकोस बाळा, तुझी काहीच चूक नाही यामध्ये, हो की नाही? तू घाबरू नकोस आणि अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर, कळलं तुला? संकेत, माझं एक काम करशील आता फक्त? काय काय मॅडम? हे बघ, तू आत्ता मला जे काही सांगितलंयस ते सगळ्यांसमोर सांगशील? संकेत, तू घाबरू नकोस, आता मी आहे तुझ्या बरोबर. खरं सांगशील तू? नाही मॅडम, मी हे सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. मी जर बाहेर सांगितलं तर दुर्गेश्वरी मॅडम आमच्यावरती खूप चिडतील, मला खूप ओरडतील, ते आम्हाला गावाबाहेर काढतील मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी समजू शकते. हां, तू रडू नकोस. ठीक आहे, नको सांगूस तू सगळ्यांसमोर. थँक्यू मॅडम. मॅडम, मी हे तुम्हाला सांगितलं त्यांना प्लीज कळू नका देऊ मॅडम, नाहीतर मग ते माझी शाळा बंद करतील मॅडम. त्याची काळजी तू नको करूस बाळा, काही झालं तरी तुझी शाळा नाही बंद होऊ देणार. थँक्यू मॅडम. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. डोळे पुस बघू आधी. जा आणि वर्गात जा, तुझा तास मिस. जा. थँक्यू मॅडम. अरे काय झालं, घ्या की रोकड. आम्हाला नको तुमचे पैसे. आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडायचं नसतंय, लक्ष्मी रुसत्या. आणि तसं बी आधीच लक्ष्मी तुमच्यावर रुसल्या, म्हणून तर एवढीशा खुराडात राहतायसा तुम्ही. तुम्ही आमचं काम केलं का नाही तर म्या तुम्हासनी मालामाल करी ना, कळलं? माफ करा ताई आम्हाला, आता आम्ही काही तुमचं काम करू शकत नाही. म्हणजे हेच की आम्हाला काय आता मास्तरनबाई विरुद्ध तक्रार बिक्रार करायची नाही. का? हे काय तुमचं मधीच? अच्छा,
अजून पैसे पाहिजेत असं सांगायचं की, बोलायचं की, तसं देते की अजून पैसे. नाही नाही, पैसे बिशे नको आम्हाला. ए बाई, तुझ्या खिशात नाही दमडी? आणि काय उग मास धावतीस ग? हे बघ, माझ्या उगाच डोसक्यात नाही जायचं बरं का. जेवढं सांगितलंय तेवढं करायचं, कळलं? माफ करा ताई, आतापर्यंत आम्ही केलं, पण आता काय असलं करायला लावू नका. का लई शानी झालीस काय ग तू? कालपर्यंत तर दोघं बी मुंडी हलवून सांगत होता साकी, तुम्ही काय बी सांगा, मी हाव करीन, मी त्याव करीन. आणि आता काय झालं? शिंग फुटली का काय तुम्हासनी? हे बघा, जे मी सांगेन ते केलं नाही की नाही, तर तुम्हा दोघांनी बी मी आयुष्यातून उठवीन. हातातलं काम तर घालवीनच, पर या गावात सुद्धा राहू देणार नाही म्या. हे पैसे घ्यायचे आणि पोलिसात तक्रार करायची तिची, कळलं? आम्ही सांगितलं ना हो तुम्हाला, आता आम्ही हे नाही करू शकत. ऐ, माझ्या पुढे जास्त टिवटिव नाही करायचे, लायकीत राहायचं आणि खालच्या पट्टीत बोलायचं, कळलं? हे घ्या आणि लागा कामाला, घ्या. आम्हासनी धाकल्या सरकारांशी बोलावं लागल. अधिपतींशी कशापायी बोलायला पाहिजे? त्यांचा काय संबंध आहे? हे बघा, धाकल्या सरकारांनी आम्हाला सांगितलंय तक्रार बिक्रार काही करू नका, आणि आता तुम्ही आम्हाला सांगायले तक्रार करा. एकाच घरातली माणसं तक्रार करू बी म्हणतात आणि तक्रार करू नका बी म्हणतात. आम्ही नेमकं कोणाचं हो ऐकायचं? अधिपती सरकारांनी आमच्यासाठी लय काही केलं आहे. त्यांना न सांगता आम्ही काहीच करू शकत नाही. हा ना, मग आम्ही काय करतो? आम्ही त्यांच्याशी बोलून घेतो आणि मग ते काय म्हणतील तसं करतो. लावा हो फोन त्यासनी. होय, कशाला नग त्यासनी कशापायी फोन करायचा? अहो, बोललं तर पाहिजे की त्यांच्याशी. त्यांच्याशी बोलायची काय गरज आहे? अरे म्याच सांगितलं होतं त्यासनी इकडे यायला, कळलं काय? म्हणून तर ते इकडे आलते ना. म्या फक्त चेक करत होते का तुमचं मत काय आहे ते, कळलं काय? राहू द्या, नका करू तक्रार. आपल्याला तसलं काय बी करायचं नाही. पण हा, म्या इकडं आले, तुमच्याशी बोलले, हे समजा अधिपतीसनी सांगायचं नाही. हा, उगाच चोंबडेपणा करायचा नाही. नाही नाही, आता तक्रारच करायची नाही म्हणल्यावर आम्ही कशाला त्यांना सांगायला जाऊ? ना आता हितनं पुढं मला फोन बी करायचा नाही. जे काय हाय का नाही आपलं ते इथंच मिटलं म्हणून समजायचं, संपवायचा विषय, कळलं? हे घ्या फोन. अधिपती, या 2 फाईलवर सह्या बाकी आहेत. काय आता किती सह्या घेशील लोंक्या एका दिवसात? अरे नवीन ऑर्डर्स एवढे आलेत, मी तरी काय करणार. बरं, तुला सांगायचं राहून गेलं, व्हॅलेंटाईन डे दिवशी जी गुलकंदाची ऑर्डर आलेली ना, त्यांनी अजून एक नवीन ऑर्डर दिली आहे. वहिनींचा पायगुण बघ ना. वहिनी त्या दिवशी फॅक्टरीत आल्या आणि आपल्याला नवीन ऑर्डर मिळाली. सॉरी, म्हणजे मला जे खरं वाटलं ते मी बोललो. मी कुठं काय म्हणलं तुला? कशाला उगा स्पष्टीकरण द्यायलीस? स्पष्टीकरण नाही, स्पष्टीकरण. तू आता मास्तरीन बाईंसारखी शाळा घ्यायला सुरुवात करू नको बाबा, ग बस. नाही रे, मी सहजच गंमत केली. मास्तरीन बाई अजिबात गमत करायची नाही तर शिकवण्याच्या बाबतीत आहे. बाकी चेष्टा मस्ती काय असेल ती बाजूला, शिकवण्याचा एकदा विषय निघाला अभ्यासाचा, सिरियस एकदम. खूप आठवण येते वाटतं वहिनींची. मिस करतोय ना वहिनींना. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. अक्षरा, पण तुम्ही लिहिलंय अकशरा, तुम्हाला लिहायचं होतं अक्षरा. दुर्गेश्वरी मॅडमनी संकेतच्या आईवडिलांना प्रेशराईज केलं. हो, माझं नाव घ्यायला सांगितलं, खोटं बोलायला सांगितलं त्या लहान मुलाला, आणि असं नाही केलं तर कोल्हापुरात राहू देणार नाहीत असं म्हटल्या. छे बाई, काय माणसं आहे ती सगळी. ते म्हणजे भुवनेश्वरी मॅडम डेंजर आहेत माहिती होतं, पण आता ह्या दुर्गेश्वरी बाई पण तसंच वागायला लागल्यात का? त्यांचं डोकं नाहीये गं हे. त्या फक्त सांगितलेलं काम करतात.
सगळं भुवनेश्वरी मॅडम सांगतात त्यांना. एवढा का त्रास देता येत त्या तुला? स्वभाव, कारस्थान हा स्वभाव आहे आई त्यांचा. काय माणसं आहेत ग. पण या सगळ्यामुळे तुझ्या बाळाच्या तब्येतीवर परिणाम नको व्हायला मला एवढीच काळजी आहे का अक्षरा? असं नाही होणार आहे. तुला असं वाटतं अक्षरा, पण परिणाम होत असतो ग. तुझा काही दोष नसताना त्या मुलाने तुझं नाव घेतलं तर चर्चा तर होणारच ना. अक्षराने एवढ्या लहान मुलाला मारलं. काय मिळत आहे तुझी बदनामी करून त्यांना माहिती नाही. तर फक्त हाच उद्देश, हा तुझी बदनामी करणं हाच उद्देश आहे त्यांचा. त्यांना काय करायचं ते करू दे आई. त्यावर आपला कंट्रोल नाहीये. पण एवढं नक्की, त्यांना जे करायचंय ते मी कधीच त्यांना करू देत नाही आणि आताही करू देणार. नको बाई अक्षरा, नको तो विषयही नको, ती माणसंही नको ना. आपण 4 हात लांब राहूया त्यांच्यापासून. खरंच त्यांचा विषय काढला ना तरी कसं तरीच होतं. मला ताण येतो ग. आई, तू नको ताण घेऊस. हा एवढा मोठा विषय नाहीये. होईल, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस. ठीक आहे, तू म्हणतेस तर नको विषय. जाऊ दे. बरं अक्षरा, ऐक ना, डोळे बंद कर. म्हणजे का? अगं कर ना, डोळे बंद कर. सरप्राईज आहे, कर ना, कर. सरप्राईज? अक्षू, अगं बंद कर डोळे. भावा, काय झालं? कुठे हरवलास? काय आठवत राहते काय काय. समजू शकतो मी, वहिनींची आठवण येते ना. तुला राग नसेल येणार तर मी एक विचारू का? सारखं सारखं चिडायला काही येड लागलं मला. नाही म्हणजे हल्ली वहिनींची आठवण काढली की तू सारखा चिडतोच आहेस. मग कशाला काढतोस विषय? काढ घे. न बोलून कसं चालेल? आता तेच ठरवलंय मी. ठरवलंय म्हणजे? शांत राहायचं, डोसक्यालाही तक्त करून घ्यायची नाही. त्यांना हाताला काय लागत नाही, काय नाही. कोणाच्या मागे एवढं लागायचं नाही. गप गार आणि पडून राहायचं. असं का बोलतोय तू? असं म्हणजे कसं? आता सगळं संपल्यासारखं? मग काय राहिलं तेव्हा शिल्लक आता? अरे आहे ना, तुझा संसार आहे, तुझी बायको आहे, अख्खं आयुष्य पडलंय. आयुष्य बियुष्य सोड, काय नाही, बात आहेत सगळे. आता आपण एकला चलो. असं नाही अधिपती. बहिणींची बोलून सॉर्ट केलंस ना की संपेल एकटेपणा. माझ्यावर कवा ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं ओंके. म्हणजे आमच्या दोघांवर बी लई स्वप्न बघितली होती माहिती आहे काय आयुष्याची. दोघांनी एकत्र हसत खेळत संसार करायचा, असं तसं. खरंच की खरंच वाटलं नव्हतं ही वेळ येईल. फार पोराबाळाचं प्लॅनिंग केलं होतं आधीच भविष्याचं. मी तर त्यासनी म्हणायचं ढेगभर पोरं झाली पाहिजे, ट्रकभर पोरं झाली पाहिजे म्हणायचं. गमतीनं रे, फार मोठ्याने सांगून ठेवलंय घराचं गोकुळ झालं पाहिजे, असं तसं मजा करायचं. मास्तरीन माझं म्हणणं होतं की नाही आपण एक बाळ दत्तक घ्यायचं. त्या म्हणायच्या दत्तक घ्यायचं. आमच्यासाठी नवीनच विचार हो सगळे. मी म्हणायचं ठीक आहे तुम्ही म्हणशील तसं करूया, पण आपलं पण एक बाळ पाहिजे म्हणायचं. मला पोरगी पाहिजे होती रे त्यांच्यासारखी, गोड गोड परी पाहिजे होती. माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे, लवकरात लवकर पाळणा आला है ना. आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर? अक्षू, आता उघड डोळे. अगं आई, काय हे? किती गोड फोटोज आहेत आई. किती छान फोटोज आहेत. अक्षू, आवडले ना ग तुला? खूप आवडले. बाबांनी कुठून कुठून शोधून आणलेत अगं. खूप छान आहेत ग, खरंच. बाबा कुठे आहेत? मला त्यांनाही थँक्यू म्हणायचं. कुठे आहेत बाबा? ते सामान देऊन कुठेतरी बाहेर गेलेत. अक्षू, अशीच हसत राहा ग. आणि ना सगळे टेन्शन, सगळा विचार सोडून दे. फक्त आता हसऱ्या बाळाचा विचार कर. किती छान आहेत ग फोटोज आई. हे बघ ना, हे बाळ बघ ना, किती गोड आहे. हो ना ग. मला ना आई, मला अशीच हसरी मुलगी हवी आहे ग. मुलगी? हो अगं, अधिपती नेहमी म्हणायचे आपल्याला मुलगीच झाली पाहिजे.
मुलगीच हवी, मुलगीच हवी. किती वेळा म्हणायचं. माझ्यासारखी मुलगी हवी असं म्हणायचे. त्यांना ना असं वाटतं की मुली मुलांपेक्षा जास्त स्मार्ट असतात, हुशार असतात. काळजी करणं त्यांच्या स्वभावातच असतं. सारखे म्हणायचे गोड परी हवी म्हणून. ठरले आम्हाला का नाही छोटी मास्तरीन बाईच पाहिजे. सेम तुमच्या वाणी, तुमच्या पावलावर पाऊल ठेवणारी, अशी हुशार, गोड